चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वच विद्यार्थ्यांचे आता ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आणि आतुरता लागली आता नेमकं पुढे काय। ग्रॅज्युएशन तर झालंय पण नेमकं मला पुढे काय करायचं, स्पर्धा परीक्षा करायची तर काय करावं, तर बँकिंग त्यामधला एकमेव आणि चांगला पर्याय आपल्या समोर दिसतो। म्हणूनच बँकिंगची नवीन बॅच आपली चालू होते। चॅम्पियन्स बॅच 4 आणि चॅम्पियन्स बॅच 5 अशा दोन बॅचेस जून महिन्यामध्ये चालू होत आहे। कधी चालू होणार आहे, काय चालू होणार आहे, टाइम कसा असणार आहे, या सगळ्यांबद्दलची माहिती मी तुम्हाला या सेशन मध्ये सांगेल। ह्या बॅच ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही फॉर्मॅट मध्ये असेल। ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही फॉर्मॅट मध्ये हवाले बॅचेस असतील। चॅम्पियन्स बॅच 4 आणि चॅम्पियन्स बॅच 5। आपली चॅम्पियन्स बॅच 4 चालू होते बघा एकंदरीत 4 जून 2025 ला, 4 जून 2025 ला, आणि सोबत सोबत चॅम्पियन्स बॅच 5 चालू होते 25 जून 2025 ला। 4 जूनला चॅम्पियन्स बॅच 4 आणि 25 जूनला चॅम्पियन्स बॅच 5 अशा दोन बॅचेस आपल्या त्या केसमध्ये चालू होत आहेत। सर ह्या दोन्ही बॅचेसचा टाइम सकाळी 7:30 ते 12 असेल, म्हणजे सकाळी 7:30 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत ह्या बॅचेसचे लेक्चर होतील। याच्यामध्ये सर्व सब्जेक्ट शिकून होतील आणि ह्या बॅचेस ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने असेल। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना घरून तयारी करायची आहे, कुठेतरी मी जॉब करतोय सर, मी 3rd इयरला आहे, मी लास्ट इयरला आहे, मी 2nd इयरला आहे, पण मला आतापासून बँकिंगची तयारी चालू करायची, असे विद्यार्थी ह्या बॅचेस ऑनलाइन पद्धतीने जॉइन करू शकता। ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, आता मला पूर्ण 100% बँकिंगच करायची आहे, तर त्या केसमध्ये ते विद्यार्थी ऑफलाइनच्या केसमध्ये हवाले बॅचेस जॉइन करू शकता। तर चॅम्पियन्स बॅच 4 आणि चॅम्पियन्स बॅच 5 अशा दोन बॅचेस जून महिन्यामध्ये चालू होत आहे। 4 जून आणि 25 जून ह्या हिशोबाने चॅम्पियन्स बॅच 4 4 जूनला, चॅम्पियन्स बॅच 5 25 जूनला, दोन्ही बॅचेसचा टाइम सकाळी 7:30 ते 12 ह्या हिशोबाने असेल। सकाळी 7:30 ते 12 ह्या हिशोबाने असेल। सर महत्त्वाचा मुद्दा तो व्हाय बँकिंग, बँकिंगच का, किंवा मी बँकिंगचीच तयारी का करावी, तर नीट लक्षात घ्या। बघा वर्षभरात कमीत कमी बँकेच्या 30 पेक्षा जास्त ॲडव्हर्टाइजमेंट येतात। वर्षभरात बँकेच्या कमीत कमी 30 पेक्षा जास्त ॲडव्हर्टाइजमेंट येतात। भविष्यात जर आपण पाहत आता नवीन 18,000 पेक्षा जास्त पद पुन्हा एसबीआय भरणार आहे, पुन्हा एसबीआय भरणार आहे। मग एसबीआयच्या पीओ, एसबीआयच्या क्लर्क ह्या वॅकन्सी वेगळ्या, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क ह्या वॅकन्सीज वेगळ्या, सोबत सोबत आरआरबी पीओ, आरआरबी क्लर्क ह्या वॅकन्सीज वेगळ्या। आयबीपीएस मध्ये ऍग्रीकल्चर फीड ऑफिसर, ऍग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी एएफओ ची एक्झाम सुद्धा त्या केसमध्ये होते, ऍग्रीकल्चर फीड ऑफिसर। सोबत सोबत अजून वेगवेगळ्या एलबीओच्या एक्झाम असतात, एलआयसीच्या एक्झाम असतात, इन्शुरन्सच्या एक्झाम असतात। अशा कमीत कमी वर्षभरामध्ये 30 पेक्षा जास्त एक्झाम ह्या बँकिंग सेक्टरमध्ये होतात। एका वर्षामध्ये 30 पेक्षा जास्त एक्झाम सिंगल सिलेबसवर, कॉमन सिलेबसवर, तेवढ्याच 4 ते 5 विषयांचा अभ्यास करायचा आणि त्याच 4 विषयांच्या भरोशावर, त्याच 5 विषयांच्या भरोशावर मी कमीत कमी वर्षामध्ये 30 पेक्षा जास्त एक्झाम त्या केसमध्ये देऊ शकतो। म्हणून मी बँकिंग सेक्टर निवडलं पाहिजे। मी बँकिंग सेक्टर का निवडावं, तर सर सिंगल सिलेबस, मल्टिपल एक्झामच्या अपॉर्च्युनिटीज। त्यानंतर बघा हा वाला मुद्दा मी तुम्हाला सांगितला, बँकिंग सेक्टर निवडण्यामागचा एकमेव रिझन आणि चांगलं रिझन म्हणजे सर लिमिटेड सिलेबस आहे। क्वांट नावाचा विषय म्हणजे गणित आहे बेसिक, लॉजिकल रिझनिंग नावाचा सब्जेक्ट आहे म्हणजे बुद्धिमत्ता आहे, इंग्लिश नावाचा सब्जेक्ट नॉर्मल इंग्लिश, जनरल अवेअरनेस आहे। हे 4 सब्जेक्ट सर्वांसाठी आहे आणि जे लोक ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट आहे त्यांच्यासाठी ऍग्रीकल्चर हा एक सब्जेक्ट असतो आणि त्यांना एक एक्झाम किंवा एक एक्झाम एक्स्ट्रा देतात ते एएफओ। बाकी हे 4 सब्जेक्ट सर्वांना कॉमन असतात। ह्याच 4 सब्जेक्टच्या भरोशावर मी कमीत कमी 30 पेक्षा जास्त एक्झाम देऊ शकतो। म्हणून सर मी बँकिंग हा पर्याय निवडला पाहिजे, बँकिंग हा पर्याय निवडला पाहिजे। त्यानंतर सर बँकिंग सेक्टर मधल्या एक्झामच्या डेट फिक्स असतात। मी मे महिन्यामध्ये ह्या बॅचची अनाउन्समेंट करतो। इथून पुढे पार 1 फेब्रुवारीला आयबीपीएस क्लिरिकलची मेन्स ही पण मला माहिती आहे, 27 जुलैला आरआरबीची एक्झाम हे पण मला माहिती आहे, ऑगस्ट मध्ये सप्टेंबर मध्ये आयबीपीएस पीओ क्लिरिकलची एक्झाम आहे, पुन्हा सप्टेंबर मध्ये एसबीआयची एक्झाम आहे, पुन्हा डिसेंबर नोव्हेंबर मध्ये एएफओ ची एक्झाम आहे। हे सगळं कॅलेंडर मला आज माहिती आहे, जरी मी मे महिन्यामध्ये अनाउन्समेंट करतोय। एवढंच नव्हे तर दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 एप्रिलला निकाल लागतो म्हणजे लागतोच। ह्या 2 डेट फिक्स आहे रिझल्टच्या। दरवर्षी 1 जानेवारीला काही बँकांचे आणि उरलेल्या बँकांचे 1 एप्रिलला निकाल लागतात, म्हणजे एक्झाम होणार 100%, रिझल्टच्या डेट पण फिक्स असणार 100%। एक्झाम डेट आणि रिझल्ट डेट फिक्स, दरवर्षी याचं कॅलेंडर पब्लिश होतं आणि त्याच कॅलेंडर नुसार ह्यावाले एक्झाम होतात।
त्याच कॅलेंडरनुसार यावाले एक्झाम होतात, म्हणून मी बँकिंग सेक्टरमध्ये आलो पाहिजे. सोबत सोबत बघा मल्टिपल अपॉर्च्युनिटी, फक्त बँकिंगच नाही, ह्या सिलेबसवर मी बँकिंग सोबत सोबत इन्शुरन्सची एक्झाम देऊ शकतो, ह्या सिलेबसवर मी बँकिंग सोबत सोबत एसएससीची एक्झाम देऊ शकतो, ह्या सिलेबसवर मी बँकिंग सोबत सोबत रेल्वेची एक्झाम देऊ शकतो. सिलेबस कॉमन आहे, अपॉर्च्युनिटीज मल्टिपल आहे, अपॉर्च्युनिटीज मल्टिपल आहे, म्हणून मी या ठिकाणी आलो पाहिजे किंवा बँकिंग सेक्टर निवडलं पाहिजे. चला सर, बँकिंग का करावी हे मला कळालं. कमी काळामध्ये सिलेक्शन होतं, व्हॅकन्सीज खूप जास्त असतात, सिलेक्शनचा टक्का त्या केसमध्ये खूप जास्त आहे, कळालं मला सगळ्या गोष्टी. आता बँकिंग करत असताना व्हाय सारथी एज्युकेशन, मी सारथी एज्युकेशनच का निवडावं किंवा मी सारथी एज्युकेशनचीच बँकिंग करत असताना निवड का करावी, त्याच्या मागचे कारण म्हणजे बघा, सगळ्या सब्जेक्टची टीचिंग इथं होते. तुमचे 4चे 4 ऍग्रिकल्चर असेल तर 5चे 5 सब्जेक्टची तयारी इथं करून घेतली जाते. मग प्री असो, मेन्स असो किंवा इंटरव्ह्यू असो, ह्या सगळ्याच घटकांची तयारी त्या केसमध्ये करून घेतली जाते. प्री, मेन्स, इंटरव्ह्यू ह्या सगळ्याच घटकांची तयारी सारथी एज्युकेशन मध्ये करून घेतली जाते, म्हणून सर सारथी एज्युकेशन निवडावं, सारथी एज्युकेशन निवडावं. वेल क्वालिफाईड फॅकल्टी, सगळे फॅकल्टी या प्रकारचे ज्यांचा अनुभव हा कमीत कमी 7-8 वर्षापासून तर मॅक्सिमम 12-12, 14-14 वर्षापर्यंतचा अनुभव, सगळे फॅकल्टी आजही स्टील एक्झाम देतात, एक्झामची लेवल पाहतात, आजही सगळ्या फॅकल्टीचे स्टील सिलेक्शन होतात आणि सगळे फॅकल्टी कुठे ना कुठे सिलेक्ट झालेले फॅकल्टी आहे. म्हणून वेल क्वालिफाईड फॅकल्टी मॅटर करतात. आपल्याला कोण शिकवतं हे मॅटर करतं, आपलं सिलेक्शन किती जवळ आहे, आपलं सिलेक्शन किती जवळ आहे. म्हणून वेल क्वालिफाईड फॅकल्टी आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते, ऑनलाईनला पण आणि ऑफलाईनला पण. ऑफलाईनला आणि ऑनलाईनला 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते, पण ऑफलाईनच्या केसमध्ये आम्ही सपोर्ट हा लाईफ टाइम पर्यंत करतो, आम्ही सपोर्ट हा तुम्ही पास होईपर्यंत करतो ऑफलाईनच्या केसमध्ये. त्यानंतर स्टडी मटेरियल, प्रत्येक सब्जेक्टचे बुक, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जीए, ऍग्रिकल्चर 5ही सब्जेक्टचे प्रिंटेड बुक्स तुम्हाला त्या केसमध्ये भेटतात. त्याच्यानंतर स्टडी रूम तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहे, कॉम्प्युटर लॅब तुम्हाला त्या केसमध्ये अवेलेबल आहे. पर्सनल काउन्सिलिंगला तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, आम्ही सकाळी 7 पासून रात्री 8-9 पर्यंत अवेलेबल असतो. डाऊट क्लिअरिंग साठी तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. तुम्हाला वीकली मंथली स्टडी प्लॅन दिला जातो, त्या हिशोबाने तुमची सगळी तयारी पाहिली जाते. आणि दरवर्षी ही संस्था या माध्यमातून कमीत कमी 1,500 पेक्षा जास्त बँक अधिकारी घडवते. हीच संस्था दरवर्षी 1,500 पेक्षा जास्त बँक अधिकारी घडवते. 2025 ची जर सुरुवात पाहिली तर पहिल्या 4 महिन्यामध्येच 900 पेक्षा जास्त अधिकारी सारथी एज्युकेशनने घडवले. अजून एसबीआयचा निकाल बाकी, बाकीचे निकाल बाकी आहे, तर हा आकडा कुठंतरी 2000 प्लस असावा. 2000 प्लस सिलेक्शन 2025 मध्ये होतील. तर एवढे बँक अधिकारी दरवर्षी घडवणारी भारतातील एकमेव संस्था म्हणजे सारथी एज्युकेशन आहे, म्हणून सारथी एज्युकेशन जॉईन करावं. मग हा वाला पार्ट नीट लक्षात घ्या, सारथी एज्युकेशन का जॉईन करावं, तर ह्या सगळ्या गोष्टी सोबत सोबत तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्याला विचारले, तुम्हाला त्या केसमध्ये फीडबॅक कंपॅरेटिव्हली चांगले भेटेल सारथी एज्युकेशनचे, म्हणून सारथी एज्युकेशन जॉईन करावी. बँकिंग सेक्टरमध्ये काय यावं आणि सारथी एज्युकेशनच का, तर हा वाला पार्ट माझा क्लिअर झाला. आता पुढचा पार्ट आपण बघूया. अजून सर महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या बँकिंगची बॅच जॉईन करत असताना बघा, हे सब्जेक्टची तयारी आपल्याला करायची. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे गणित, लॉजिकल रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, इंग्लिश जे लहानपणापासून आपण शिकतोय, जनरल अवेअरनेस म्हणजे चालू घडामोडी, आणि हा सब्जेक्ट फक्त ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला असेल. बीए, बीकॉम, बीएससी, इंजिनिअरिंग बाकी कोणत्याही ग्रॅज्युएटला हे 4च सब्जेक्ट असतील. ऍग्रिकल्चरला हे 5 सब्जेक्ट असतील. 5 सब्जेक्ट त्या केसमध्ये असेल. सर व्हॉट अबाउट फॅकल्टी, आम्हाला नेमकं कोण शिकवणार, आणि जे इथं दाखवलं जाईल तेच तुम्हाला शेवटपर्यंत शिकवणार, तेच तुम्हाला शेवटपर्यंत शिकवणार. बघा कोण शिकवणार, तर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड क्वांट शिकवायला तुम्हाला राहुल मिसाळ सर हे तुम्हाला क्वांट शिकवतील, ज्यांचं MSc मॅथ झालेलं आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये फायनल सिलेक्शन झालं होतं, स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये फायनल सिलेक्शन झालं होतं, आणि हे सगळे सिलेक्शन झाल्यानंतर बँकचा जॉब सोडून क्लासेस सेक्टरमध्ये किंवा टीचिंग सेक्टरमध्ये ते आले, आणि मागच्या जवळपास 12-13 वर्षापासून शिकवण्याचा अनुभव राहुल मिसाळ सरांना आहे. एकदम बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत, एकदम शून्यातून तर एकदम अवघडापर्यंतचं गणित कसं शिकायचं याचा मोठा हातखंड राहुल मिसाळ सरांकडे आहे. म्हणून ते तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड शिकवतात. मल्टिपल सिलेक्शन त्या केसमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, महाराष्ट्र ग्रामीण बँक
बँक, 12 वर्षांपेक्षा जास्त अनुभव, कंप्लीट क्वांटच्या बुकचे ऑथर आहे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचं कंप्लीट बुक, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सरांकडे आहे आणि हे तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड त्या केसमध्ये शिकवतात. त्यानंतर दुसरा विषय तो लॉजिकल रिझनिंग, आणि लॉजिकल रिझनिंग शिकवायला ज्ञानदेव वराडे सर आहे, ज्यांना पण मागच्या 12, 13, 14 वर्षांपर्यंतचा अनुभव आहे. 2012-13 पासून हे पण या बँकिंग सेक्टरमध्ये टीचिंग करतात. हजारो विद्यार्थी बँक अधिकारी त्यांनी त्या केसमध्ये घडवलेले. आजही कोणत्याही एक्झाम मध्ये ते गेले तर पासच होतात, एवढा अभ्यास त्या केसमध्ये त्यांचा आहे. त्यांचं MBA फायनान्स झालेलं आहे. सोबत HDFC बँकेमध्ये, महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये ऑफिसर, LIC WO ची पोस्ट किंवा युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर, असे मल्टिपल सिलेक्शन त्या केसमध्ये ज्ञानदेव वराडे सरांचे झालेले. ते तुम्हाला लॉजिकल रिझनिंग हा विषय शिकवतात. मागच्या 13 वर्षांचा त्यांचा अनुभव, आणि ते सुद्धा लॉजिकल रिझनिंग प्रॅक्टिस वर्कबुकचे ऑथर आहे. त्याच्यानंतर इंग्लिश वाला पार्ट पाहिलं तर इंग्लिश या विषयाला न्याय देण्यासाठी 2 वेगवेगळे टीचर इंग्लिशसाठी आपण ठेवलेले. एक आहे प्रदीप वराडे सर, ज्यांचं MBA झालेले पुणे युनिव्हर्सिटीमधून, मागच्या 9 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव. सोबत खलीद अहमद सर तुम्हाला इंग्लिश शिकवतात, यांचा पण 10 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव आहे आणि मागच्या 10 वर्षापासून बँकिंग सेक्टरमध्ये हे पण शिकवत आहे. तर खलीद सर सोबत प्रदीप वराडे सर हे 2 शिक्षक तुम्हाला त्या केसमध्ये इंग्लिश शिकवतील, एकदम बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंतचं इंग्लिश. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेसच्या कॅटेगरीमध्ये, जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट मी स्वतः शिकवतो. पुणे युनिव्हर्सिटीमधून माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालंय आणि अबाउट जनरल अवेअरनेस तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही विद्यार्थ्याला विचारलं जो बँकिंगची तयारी करतो तर रिझल्ट कंपॅरेटिव्हली चांगला भेटेल. 2019 पासून मी पण ह्या फील्डमध्ये मागच्या 7 वर्षापासून शिकवण्याचा अनुभव बँकिंग सेक्टरमध्ये, आणि जशाच तसे एक्झामला प्रश्न कसे येतील याच्यावर जास्त भर त्या केसमध्ये जनरल अवेअरनेसमध्ये दिला जातो. आपलं एक बुक पण आहे जनरल अवेअरनेस फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, त्याचा मी ऑथर आहे. सोबत पाहिलं सिद्धेश्वर कोंगे सर, हे बँक ऑफ इंडियामध्ये ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर होते. हे शिक्षक तुम्हाला ऍग्रिकल्चर शिकवतात, ज्यांचं MSc ऍग्रिकल्चर झालेलं आहे. बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी 1.5 वर्ष ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर ह्या बुकचे ते ऑथर आहे. मागच्या 9 वर्षापासून शिकवण्याचा अनुभव त्यांना सुद्धा आहे. आणि सोबत ऍग्रिकल्चर म्हटलं, महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थी तुम्ही ऍग्रिकल्चर बद्दल विचारलं तर तुम्हाला एक चांगला रिझल्ट सिद्धेश्वर कोंगे सरांकडून भेटेल की सगळ्यात चांगलं, किंवा सारथी एज्युकेशनलाच ऍग्रिकल्चरचं पंढरी मानलं जातं की ऍग्रिकल्चर जर AFOची तयारी मला करायची आहे, ऍग्रिकल्चरची तयारी मला करायची आहे, तर याच्यापेक्षा चांगला बेस्ट पर्याय महाराष्ट्रात तरी मला वाटत नाही दुसरा कोणी आहे. तर त्या केसमध्ये ऍग्रिकल्चर शिकवण्यासाठी सिद्धेश्वर कोंगे सर तुम्हाला आहे. तर हे सगळे फॅकल्टी तुम्हाला त्या केसमध्ये टीचिंग करणारे, याच्या पलीकडे दुसरा कोणताही फॅकल्टी नसेल. जे फॅकल्टी इथं दाखवले गेले तेच फॅकल्टी सर्व तुम्हाला टीचिंग करतील डे 1 पासून तर लास्ट डे पर्यंत. आता काही फीचर्स बघूया. सर मला ऑनलाईन बॅच करायची तर फीचर्स काय काय, मला ऑफलाईन बॅच करायची तर त्या केसमध्ये फीचर्स काय काय. बघा 2 बॅचेस चालू, आता मी तुम्हाला सांगितलं 2 बॅचेस, तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणत्या बॅच त्या बॅच लिहू शकता. एक आहे चॅम्पियन्स बॅच 4.0 आणि चॅम्पियन्स बॅच 5.0. 4.0 चालू होते 4 जूनला आणि 5.0 चालू होते 25 जूनला. अशा 2 बॅचेस त्या केसमध्ये चालू होत आहे. 2 बॅचेस. सर या दोन्ही बॅचेस ऑनलाईन पण असेल आणि तुम्हाला ऑफलाईन लिहायचं, तुम्ही ऑफलाईनला पण इथे येऊ शकता. ऑनलाईनचे फीचर काय काय, ऑनलाईनच्या केसमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल, म्हणजे लेक्चर लाईव्ह होतील, त्याच्यानंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये त्या केसमध्ये अवेलेबल असेल. अड्डा 247 किंवा गाईडलीच्या टेस्ट सिरीज तुम्हाला त्या केसमध्ये प्रोव्हाइड केलं जाईल वर्षभरासाठी. पर्सनल काउन्सिलिंग तुम्ही फोनच्या मार्फत करू शकता. डाऊट क्लिअरिंगसाठी तुमचे टेलिग्राम ग्रुप आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही तुमचा डाऊट टाकू शकता. सगळ्या विषयांचे पुस्तकं ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला कुरिअरने घरी येतील ह्याच फीजमध्ये. फीज वगैरे त्या मुद्द्यावर मी बोलतो, पण सगळ्या विषयांचे पुस्तकं तुम्हाला कुरिअरने घरी येतील तुम्ही बॅच बाय केल्यानंतर. क्लासरूमचे PDF भेटतील आणि वर्षभरासाठी बॅचची व्हॅलिडिटी असेल, म्हणजे प्रत्येक लेक्चर लाईव्ह होईल आणि वर्षभर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असेल. प्री मेन्स इंटरव्ह्यू ह्या सगळ्या गोष्टींची तयारी त्या केसमध्ये करून घेतली जाईल. प्री मेन्स इंटरव्ह्यू ह्या सगळ्या गोष्टींची तयारी याच्या मार्फत करून घेतली जाईल ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी. सर ऑफलाईनचे फीचर्स काय काय, सायलेंट फीचर्स ऑफ द ऑनलाईन बॅचेस चॅम्पियन्स बॅच 4 आणि चॅम्पियन्स बॅच 5. ऑफलाईनच्या सुद्धा बॅचेस पुन्हा एकदा त्याच हिशोबाने 4 जूनला तुमची एकंदरीत चॅम्पियन्स बॅच 4.0 आणि 25 जूनला चॅम्पियन्स बॅच 5.0 ऑफलाईन चालू होईल छत्रपती संभाजीनगर येथे ऑफलाईन बॅचेस चालतील. कंप्लीट ऑफलाईन बॅच असेल, प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू सगळी तयारी करून घेतली जाईल.
तुम्हाला ऑफलाईनला एक ऍडेड ऍडव्हान्टेज आहे की ऑनलाईन लेक्चरचे ऍक्सेस भेटेल. तुम्ही 4 दिवस घरी गेले तुम्ही बघू शकता, एखादा टॉपिक इथं कळाला नाही तुम्ही घरी जाऊन बघू शकता. म्हणजे ऑनलाईनचे ऍक्सेस कम्प्लिटली तुम्हाला त्या केसमध्ये फ्री भेटेल. सोबत फ्री ऑनलाईन टेस्ट अड्डा 247च्या ऑनलाईन टेस्ट किंवा गाईडलीच्या ऑनलाईन टेस्ट पण भेटेल. सगळ्या विषयांची पुस्तकं जसे आपण ऑफलाईनला कुरिअरने पाठवतो त्या हिशोबाने तुम्हाला इथली इथं लगेच पुस्तकं पण भेटून जातील. पर्सनल काउन्सिलिंगला दिवसभर आम्ही अवेलेबल आहे, तुम्ही येऊ शकता. डाऊट क्लिअरिंगसाठी आम्ही दिवसभर अवेलेबल आहे, तुम्ही येऊ शकता. एक्स्ट्रा प्रॅक्टिस मटेरियल त्या केसमध्ये तुम्हाला भेटेल. मोबाईल क्विज वगैरे तुम्ही ॲपवर देऊ शकता. व्हॅलिडिटी तुमची 1 वर्षाची राहील, पण तुम्हाला सपोर्ट हा लाईफ टाइम पर्यंत असेल. क्लासची बॅग तुम्हाला भेटेल, क्लासचा टी शर्ट तुम्हाला त्या केसमध्ये भेटेल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना भेटेल. ह्या सगळ्या गोष्टी ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना भेटेल. ॲडेड ॲडव्हान्टेज म्हणजे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईनचं ॲक्सेस पण भेटतंय. म्हणजे 4 दिवस 8 दिवस घरी गेले, एखादा मुद्दा कळाला नाही, मला रिव्हिजन करायची आहे, तर ह्या वाल्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असतात. आणि तुम्ही ह्या 1 वर्षाच्या काळामध्ये मल्टिपल बॅचेस त्या केसमध्ये करू शकता. तुम्हाला वाटलं तर मल्टिपल बॅचेस करू शकता प्री मेन्स इंटरव्ह्यूच्या. त्यानंतर बघा फीजवाल्या पार्टवर येऊया. ऑनलाईन बॅचची फीज काय आणि ऑफलाईन बॅचची फीज काय. दोन्ही बॅच असू द्या, चॅम्पियन बॅच 4 असू द्या किंवा चॅम्पियन बॅच 5 असू द्या. सर जनरल बँकिंग घ्यायची म्हणजे माझं नॉन ॲग्रिकल्चर आहे, मग मला 4च विषय क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जीए हे 4च विषय मला आहे, तर त्या केसमध्ये 12,000 रुपये फीज आहे. सर मला चॅम्पियन्स बॅच 4 किंवा चॅम्पियन्स बॅच 5 एफओ प्लस जनरल बँकिंग घ्यायची आहे, मला 5 विषय येतात क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जीए आणि ॲग्रिकल्चर, तर त्या 5 विषयांची फीज तुम्हाला त्या केसमध्ये 15,000 रुपये असेल. 4 विषयांची फीज त्या केसमध्ये 12,000 रुपये असेल. ऑफलाईनला सर चॅम्पियन्स बॅच 4 असू द्या किंवा चॅम्पियन्स बॅच 5 असू द्या, त्या केसमध्ये ऑफलाईनची फिक्स फी आहे 27,000 रुपये फी आहे तुम्हाला 1 वर्षभरासाठीची. 27,000 रुपये त्या केसमध्ये ऑफलाईनची फीज असेल आणि इकडली ऑनलाईनची फीज त्या केसमध्ये 12,000 रुपये आणि 15,000 रुपये असेल. 12,000 आणि 15,000 रुपये असेल. हे सर्व बुक्स तुम्हाला त्या केसमध्ये भेटतात. हे सगळ्या विषयांची पुस्तकं तुम्हाला त्या केसमध्ये भेटतात. बॅच स्टार्ट होते पुन्हा एकदा. चॅम्पियन्स बॅच 4 4 जूनला आणि चॅम्पियन्स बॅच 5 25 जूनला. दोन्ही बॅचचा टाइम हा सकाळी 7:30चा असेल. दोन्ही बॅचेसचा टाइम हा सकाळी एकंदरीत 7:30चा असेल. हाऊ टू परचेस, कशी परचेस करायची. ऑफलाईनचे विद्यार्थी डायरेक्ट इथे येऊ शकतात. ऑफलाईनचे विद्यार्थी डायरेक्ट इथे येऊन पहिले 3 दिवस एकंदरीत 4 जूनला असेल किंवा 25 जूनची बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर ऑफलाईनचे विद्यार्थी इथं येऊन पहिले 3-4 दिवस डेमो लेक्चर करू शकता. शिकवलेलं कळतंय का, माझ्याच्याने होईल का, मी करू शकतो का, मला तिथं करमतंय का, ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन त्यानंतर ऑफलाईनचे विद्यार्थी बॅच जॉईन करू शकतात. ऑनलाईनचे विद्यार्थी पहिले 2-3 दिवस डेमो लेक्चर यूट्यूबला बघू शकतात, त्याच्यानंतर बॅच जॉईन करू शकतात. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी एज्युकेशन नावाचं हे ॲप आहे. हे ॲप इन्स्टॉल करा, त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपीने लॉग इन करा. त्याच्यानंतर इथं कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही बॅचेस परचेस करू शकता पहिले 2-3 दिवस फ्रीमध्ये लेक्चर केल्यानंतर. सोबत अधिक माहितीसाठी सारथी एज्युकेशन नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. सारथी एज्युकेशन नावाचं टेलिग्राम चॅनल अराउंड 54-55 हजार त्या केसमध्ये आता सबस्क्रायबर असेल, ते टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सोबत सारथी एज्युकेशन नावाचं यूट्यूब चॅनल आहे. 1,17,000 त्या केसमध्ये सबस्क्रायबर आहे, तर हे यूट्यूब चॅनल पण तुम्ही त्या केसमध्ये सबस्क्राईब करून ठेवा. हे हिशोबाने तुम्ही ह्या टेलिग्राम चॅनलवर आणि यूट्यूब चॅनलवर बॅचेस बद्दलची डिटेल माहिती अजून याच्यावर येईल. हाऊ टू अटेंड डेमो लेक्चर. ऑफलाईनचे विद्यार्थी डायरेक्ट इथे येऊन लेक्चर अटेंड करा. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी पहिले 2 ते 3 दिवस यूट्यूबला आणि त्याच्यानंतरच्या केसमध्ये तुम्ही ॲपवर शिफ्ट होऊन लेक्चर करू शकता. बाकी तुम्हाला बॅचबद्दल अजून डिटेल माहिती पाहिजे असेल त्याच्यावर कॉल करू शकता. टेक्निकल सपोर्ट पाहिजे असेल ॲपचा वगैरे ऑनलाईन विद्यार्थ्यांना, तर त्या केसमध्ये इकडे तुम्ही याच्यावर कॉल करू शकता. तर चालेल, भेटूया आपण 4 जून आणि 25 जून अशा 2 वेगवेगळ्या बॅचमध्ये, चॅम्पियन्स बॅच 4 आणि चॅम्पियन्स बॅच 5 मध्ये. ह्या दोन्ही बॅचेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये असेल. तर विलंब न करता लगेच आपण बॅच जॉईन करूया आणि भेटूया 4 जून आणि 25 जूनला सारथी एज्युकेशन, छत्रपती संभाजीनगर येथे. धन्यवाद.